हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे पारायणचा दुसरा दिवस आणि सकाळचे 3:30 वाजले आहेत. मी रेडी होते आहे जाण्यासाठी. एवढ्या सकाळी का? कारण पारायणसाठी मी आणि मम्मी केंद्रात जातो आणि तिथे 2 बॅच असतात पारायणसाठी. तर माझं नंतर ऑफिस असतं म्हणून मी 4 वाजता जाते आणि 6:30पर्यंत अध्याय वाचून होतात आणि सकाळी फ्रेश पण वाटतं. चांगलं वातावरण असतं, वाचायला पण छान वाटतं. तर मी फास्टमध्ये रेडी झाले आणि नंतर मी आणि मम्मी निघाले केंद्रात जाण्यासाठी. आणि तिथे गेल्यावर नंतर माळ जप करतात, मंत्र म्हणतात, गायत्री मंत्र म्हणतात आणि हे सगळे सोबतच मंत्र वगैरे सगळे पूजा, ग्रंथाची पूजा करतात, सगळे सोबतच करतात आणि सोबत अध्याय वाचायला सुरुवात करतात. आणि नंतर अध्याय वाचून झाल्यावर स्वामींचे दर्शन घेऊन घरी आले. ऑफिसला जायचं होतं. मग चहा आणि थोडा नाश्ता केला. सकाळी लवकर उठलेले त्यामुळे भूक पण लागली होती. बिस्किट तर खाऊ नाही शकत. पारायणचे काही नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात. ही माझी दुसरी वेळ आहे पारायण करण्याची, त्यामुळे मला थोडेफार नियम माहीत आहेत जे मी पाळते. आणि मी थोडा नाश्ता केला आणि लगेच ऑफिसला जायला निघाले. आजचा जो आउटफिट मी घातला आहे तो ऑनलाईन परचेस केला आहे. जर लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. मला तर हा खूप आवडला आहे आणि अफोर्डेबल पण आहे चांगला. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि ऑफिसला गेल्यावर लिफ्टमुळे माझे 10 ते 15 मिनटं असे वेस्ट होतात, कारण लिफ्ट एवढी स्लो आहे, वरती जायला खूप टाईम जातो. मग मी माझ्या केबिनमध्ये गेले, बॅग ठेवली आणि माझं काम सुरू केलं. मग लंच झाल्यावर आम्ही थोडा वेळ खाली गेलो राऊंड मारायला. जेवण झाल्यावर आम्ही 1-2 राऊंड तरी मारतोच आणि तिथे आमची थोडी चर्चा चालू होती एका गोष्टीवरून. त्यानंतर मी वरती गेले आणि आपलं काम केलं. आणि आज माझं लॉगआउट लवकर होतं, त्यामुळे मी घरी पण लवकर गेले. आणि घरी गेल्यावर बघितलं तर इथे मम्मी रांगोळी काढत होती आणि रांगोळीची व्हिडिओ बनवत होती. तेवढ्यात सिद्धी आली आणि मला काहीतरी दाखवायला घरात घेऊन गेली. आणि गेल्यावर मी तिला विचारते काय दाखवायचं आहे. तर तिची मस्ती बघा, ती मला तिथे जाऊन फक्त बाय करते. नंतर मी फ्रेश झाले, जेवण वगैरे केलं. तर असा होता आजचा माझा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.